आणि ही निवडणूक तर तुम्हाला माहिती आहे, निवडणूक जाहीर झाल्या मला काही लोकांनी घरी पाठवलं. उदय सामंत आता निवडून येणार नाही, 50,000 मतांना पडणार, 1,00,000 पडणार. अनेक लोकांनी माझ्या विरोधामध्ये षडयंत्र तयार केलं. अनेक लोकांनी उदय सामंत हिंदू द्वेष्टा आहे अशा पद्धतीचा प्रचार केला. हिंदू द्वेष्टा म्हणजे हिंदूंना किंमत देत नाही अशा पद्धतीचा प्रचार झाला. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपण मला जवळजवळ 45,000 मतानं विधानसभेमध्ये पाठवलं आणि विरोधकांना दाखवून दिलं की जो चांगलं काम करतो त्याला पराभव कधी आम्ही दाखवणार नाही, तो विधानसभेमध्येच असणार. हे पुन्हा एकदा 5व्यांदा सिद्ध केलं. मला असं वाटतं की पक्ष म्हणून राजकारण करत नाही, मी कुटुंब म्हणून राजकारण करतो. काल आपण झालेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यक्रम देखील बघितला असेल. म्हणजे अनेकांना 12-12:30 वाजता असं वाटलं होतं की आता खुर्च्या रिकाम्या राहतात काय. अनेकांनी त्याचे फोटो पण पाठवले आणि आपलं दुर्दैव असं आहे की बाकीच्यांनी पाठवले ते पाठवलेच, आपल्या पण काही लोकांनी पाठवले. पण त्याच्यानंतर 1 तासानंतर ते सिद्ध झालं की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सभा फक्त उदय सामंत घेऊ शकतो. कालच्या सभेला आपल्या तालुक्यातनं 27,000 लोक उपस्थित होते. त्याच्यामधल्या 17,500 महिला भगिनी उपस्थित होत्या आणि 17,500 महिला भगिनींना फेटे बांधता बांधता आमचे कोल्हापूरचे जे फेटेवाले आले ते म्हणाले, आयुष्यात इतक्या वर्षात जेवढे आम्ही फेटे बांधले नाही तेवढे 12,500 महिलांना आबाकाला आपण फेटे बांधले. राजू साळवी, तारक मयेकर, बाळासाहेब धारणकर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, या मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र प्रसाद लोगडे, व्यासपीठावर समोर बसलेले माझे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मला असं वाटतं की पहिल्यांदाच या गावामध्ये येण्याचा मला योग आलाय. धन्यवाद देतो की या गावानं देखील पूर्णतः माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि मला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. या गावामध्ये आमचं कसं होणार, काय होणार हे प्रश्न देखील दादा फार मोठ्या पद्धतीनं निर्माण झाले होते, परंतु स्वामींच्या आशीर्वादानं मला असं वाटतं की या गावामध्ये देखील झालेल्या मतदानातलं 75% पेक्षा जास्त मतदान हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. आणि म्हणून माझी जबाबदारी आहे की या गावातली सगळीच्या सगळी विकासाची कामं झाली पाहिजे. आता तर प्रसादनं माझ्याकडे एवढी मोठी यादी दिली, पण प्रसाद मी तुला शब्द देतो की आपण सगळ्यांनी आता एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे याच्यातली जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्ता नक्की घेईल. हा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुला शब्द देतो. पण मला असं वाटतं की राजकारणापेक्षा आपल्या प्रत्येकाच्या गावातली कामं झाली पाहिजे. गेली 25 वर्ष या तालुक्यामध्ये मी काम करतोय. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की इथे यायला पूल देखील नव्हता. आठवतं काय? तेव्हा तू नव्हताच आमच्याबरोबर. म्हणजे अशी परिस्थिती, तारक पण नव्हता. इथे यायला पूल देखील नव्हता आणि ज्याच्यासाठी पूल करणार होतो तो प्रसाद लोगडे देखील माझ्या बरोबर नव्हता. पण प्रसाद कुठचाही राजकीय अभिनवेश न बाळगता मी ज्या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून गेलोय त्यानं प्रत्येकाचं काम केलं पाहिजे. म्हणजे त्यानं मला मतदान केलंय त्याचं देखील काम केलं पाहिजे आणि ज्यानं मला नाराजीनं मतदान नाही केलंय त्याचं देखील काम झालं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की 8 ते 10 वर्षापूर्वी, जास्तच असेल, या पुलाचं काम झालं. त्याच्यानंतर रस्त्याचं काम झालं. ही सगळी कामं कोण विरोधक आहे, कोण माझ्याबरोबर काम करतो याच्यापेक्षा माझ्या मतदारसंघात राहणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक शेतकरी हा सुखी असला पाहिजे आणि त्याला बाजारामध्ये येताना, जाताना आणि येताना पुढची अडचण होऊ नये हा निर्णय मी या मतदारसंघामध्ये घेतला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पूल जर कुठे झाले असतील तर ते आपल्या मतदारसंघामध्ये झाले. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ग्रामपंचायतीच्या इमारती कुठे असतील तर त्या देखील माझ्या मतदारसंघामध्ये आहेत.
त्याच्यामुळे आपण सगळ्यांची कामं करतो. शेवटी कामं केल्याशिवाय लोक विश्वास ठेवत नाही. आणि ही निवडणूक तर तुम्हाला माहिती आहे, निवडणूक जाहीर झाल्या झाल्या मला काही लोकांनी घरी पाठवलं होतं. उदय सामंत आता निवडून येणार नाही, 50,000 मतांना पडणार, 1,00,000 पडणार. अनेक लोकांनी माझ्या विरोधामध्ये षडयंत्र तयार केलं. अनेक लोकांनी उदय सामंत हिंदू द्वेष्टा आहे अशा पद्धतीचा प्रचार केला. हिंदू द्वेष्टा म्हणजे हिंदूंना किंमत देत नाही अशा पद्धतीचा प्रचार झाला. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा आपण मला जवळजवळ 45,000 मतानं विधानसभेमध्ये पाठवलं आणि विरोधकांना दाखवून दिलं की जो चांगलं काम करतो त्याला पराभव कधी आम्ही दाखवणार नाही, तो विधानसभेमध्येच असणार. हे पुन्हा एकदा पाचव्यांदा तुम्ही सिद्ध केलं. आणि म्हणून तुम्ही सगळे, मला असं वाटतं की पक्ष म्हणून राजकारण करत नाही, मी कुटुंब म्हणून राजकारण करतो. काल आपण झालेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यक्रम देखील बघितला असेल. म्हणजे अनेकांना 12-12:30 वाजता असं वाटलं होतं की आता खुर्च्या रिकाम्या राहतात की काय. अनेकांनी त्याचे फोटो पण पाठवले. आणि आपलं दुर्दैव असं आहे की बाकीच्यांनी पाठवले ते पाठवलेच, आपल्या पण काही लोकांनी पाठवले. पण त्याच्यानंतर 1 तासानंतर हे सिद्ध झालं की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सभा फक्त उदय सामंत घेऊ शकतो. कालच्या सभेला आपल्या तालुक्यातनं 27,000 लोक उपस्थित होते. त्याच्यामधल्या 17,500 महिला भगिनी उपस्थित होत्या. आणि 17,500 महिला भगिनींना फेटे बांधता बांधता आमचे कोल्हापूरचे जे फेटेवाले आले ते म्हणाले, आयुष्यात इतक्या वर्षात जेवढे आम्ही फेटे बांधले नाहीत तेवढे 12,500 महिलांना आबा काल आपण फेटे बांधले होते. आणि महिला भगिनींचा सन्मान का केला याला देखील कारण आहे. या मतदारसंघामध्ये देखील ज्या पद्धतीनं महिला भगिनींनी भरभरून प्रेम केलं, भरभरून मतदान केलं, त्यांच्या ऋणात राहूनच भविष्यातली राजकीय कारकीर्द आपण करावी यासाठी आपला काल सन्मान केला. तुमचा देखील सन्मान आहे. जे जे पुरुष मंडळी माझ्यासोबत काम करते, माझ्या खांद्याला खांदा लावून मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात, त्या सगळ्याचं प्रत्येकाचं कौतुक आहे. पण आता आपण निवडून आल्यानंतर आपण गावाचा विकास केला पाहिजे आणि जे गावाला अभिप्रेत आहे ते राजकारण आपण केलं पाहिजे. या पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून आता कामाला लागलं पाहिजे. मंदारजी इथं उपस्थित होते, आता आहेत गेले. मंदारजी, एक आपल्याला माहित असेल की 25, 26 आणि 27 तारीख फेब्रुवारी काही लोक जे माझ्यावर आरोप करतात की उदय सामंत हिंदू द्वेष्टा म्हणून काम केलं, हे केलं. परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 25, 26 आणि 27 तारीख जे सो कॉल्ड धर्माचे पाईक समजतात त्यांनी कधी साजरी केली नव्हती. स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांची पुण्यतिथी कोकणामध्ये पहिल्यांदा साजरी करणारा उदय सामंत करणार. 25 तारखेला, 26 तारखेला आणि 27 तारखेला आपण 3 दिवस या वर्षीपासून स्वातंत्र्य सावरकरांची पुण्यतिथी साजरी करणार आहोत. 25 तारखेला देखील कार्यक्रम आहेत. मंदारजी, तुम्हाला मला विनंती करायची आहे, 20 तारखेला आपण नियोजनासाठी बसणार आहोत. परंतु हे आपण कशासाठी करतोय तर 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिन देखील आहे, ज्या खात्याचा मंत्री मी देखील आहे. जी आपण मराठी भाषा बोलतो त्या मराठी भाषेचा गौरव करण्याचा दिवस हा 27 तारीख आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती असेल या मराठी भाषेला सगळ्यात जास्त जर मराठी शब्द कोणी दिले असतील ते स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी दिलेले आहेत. आणि म्हणून या तिघांचाही मेळ करून 25, 26 आणि 27 तारखेला आपण फार मोठा महोत्सव रत्नागिरीमध्ये साजरा करणार आहोत. प्रसादजी, मला आपल्याला विनंती करायची आहे की जी आपल्या गावातली तरुण पिढी आहे या तरुण पिढीला त्या कार्यक्रमाला आपण घेऊन आलं पाहिजे. कारण ज्या लोकांमुळे आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सुखकर जीवन जगतोय त्या लोकांनी आपल्यासाठी काय हालअपेष्टा काढल्यात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी मिळून सामील झालं पाहिजे. आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही समाजकारण असतं हे देखील आपण सिद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून व्यासपीठावरच्या सगळ्याच मंडळींना मला विनंती करायची की राजकारणासाठी राजकारण करू नका. मला दादा, तू ग्रामपंचायतीमध्ये आहे, उपसरपंच आहे, कोण ग्रामपंचायतीतलं कोण आहे? नाही ना, आता मला येताना मी महिला भगिनी इथं आहेत म्हणून सांगतो की नेवरे ग्रामपंचायतीनं काहीतरी काल परवा निर्णय घेतला असं कळलं की ज्या महिला भगिनींच्या उद्धारासाठी 20 लाख रुपये खर्च करून आपण नेवरा ग्रामपंचायतीमध्ये काहीतरी महिला बचत गट भवन बांधलंय. तिथे महिला बचत गटामध्ये महिला भगिनींना आम्ही जायलाच देणार नाही अशा पद्धतीची भूमिका जर काही लोक घेत असतील तर प्रसाद त्यांना आपण सगळ्यांनी मिळून जाब विचारला पाहिजे.
राजकारणासाठी राजकारण आपण त्या ग्रामपंचायतीच्या बाहेर करू, परंतु महिलांच्या बचत गटाला ताकद देण्यासाठी जर इथं कार्यालय आपण उभं केलंय, त्या कार्यालयाला 20 लाख रुपये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आणि ते कार्यालय माझ्या महिला भगिनींना जर खुलं करून कोण देत नसतील तर माझी महिला भगिनींना विनंती आहे की उद्या त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही विचारलं पाहिजे की आमच्यासाठी बांधून दिलेलं कार्यालय ते आम्हाला मोकळं तुम्ही का करून देत नाही. हे असलं घाणेरडं राजकारण काही लोकांना करू नका म्हणून सांगा. मी आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करतो. उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. पालकमंत्री म्हणून एक फोन मी केलेला काही लोकांना भास आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण जर कुठच्या गावामध्ये होत असतील तर ती आपण ठेचून काढली पाहिजेत. आपण राजकारण निवडणुकीच्या कालावधीमध्ये केलं पाहिजे. कोण निवडून आलं पाहिजे, कोण नाही निवडून आलं पाहिजे हे आपण मतदानामध्ये बघू. परंतु ज्या महिला भगिनींसाठी आपण कार्यालय बांधून देतो, ज्या महिला भगिनींसाठी त्यांना आर्थिक ताकद मिळण्यासाठी काहीतरी नियोजन करतो, तेच तुम्ही जर त्यांच्या ताब्यामध्ये देणार नसाल आणि दादागिरी करणार असाल, अशी दादागिरी उदय सामंत खपून घेणार नाही. हा देखील संदेश काही लोकांना गेला पाहिजे. कारण ते विकासाचं काम आहे आणि विकासाचं काम करत असताना तुम्ही किती मतं मिळवता हे तुम्हाला विधानसभेमध्ये कळलेलं आहे. आणि असं करत असताना अशा पद्धतीची दादागिरी आणि ती कोणावर करता, ज्या महिला भगिनींनी घर चालवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलाय, त्यांच्या उत्कर्षासाठी ज्यावेळी आपण पैसे देतो, त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांना काहीतरी बांधून देतो, कार्यालय बांधून देतो, ते कार्यालय आमचंच आहे आणि त्या कार्यालयामध्ये कुणीच यायचं नाही, ही भूमिका भविष्यामध्ये चालणार नाही. हे माझं नम्रतापूर्वक म्हणणं काही लोकांना सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील समाजकारण असतं, हे प्रसाद आपण सगळ्यांनी आता मनावर घेऊन या गावाचा विकास केला पाहिजे. मी प्रसादला आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना शब्द देतो की सगळीच कामं होतील असं मी सांगत नाही, परंतु 31 मार्च झाल्यानंतर सगळ्या लोकांना बरोबर घेऊन, माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त नेवरे गावाची कामं कशी होतील यासाठी तुम्हाला निधी उपलब्ध करून दिला जाईल, हा शब्द देतो. आज मला इथं बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये देखील माझ्या राजकीय जीवनामध्ये आपला आशीर्वाद असाच ठेवावा ही परमेश्वराच्याकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.